खड्ड्यामध्ये पाणीचे क्षण टिपण्यासाठी सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वजण उपस्थित झालेले आहेत। आम्ही नाशिक सायक्लिस्टच्या वतीने आजचे प्रमुख पाहुणे यांना सगळ्यांना विनंती करते की आपण श्रीफळ अर्पण करून आपण राईडला क्षण टिपण्यासाठी सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वजण उपस्थित झालेले आहेत। आम्ही नाशिक सायक्लिस्टच्या वतीने आजचे प्रमुख पाहुणे यांना सगळ्यांना विनंती करते की आपण श्रीफळ अर्पण करून आपण राईडला नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं हे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचं हे 12वं वर्ष आणि यावेळेस आम्ही
आपला देश अंमली पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत आहोत। जवळजवळ 300 वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायकलिस्ट इथे आहेत। अनेक सामाजिक संदेश आपण देत आहोत। वारी दरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत। वृक्ष जगवण्याचं सुद्धा काम तिथे केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या सायकलीचं दिसून येत आहे। जय हरी विठ्ठल। मॅडम हो, हे ऑलमोस्ट 350 सायकलिस्ट आहे आणि पर्यावरणपूरक वारी आहे, प्लास्टिक मुक्त आहे, डिझेल मुक्त वारी आहे आणि यावर्षी जे ड्रग्सचा प्रॉब्लेम चालू आहे तो पण आम्ही संदेश देत चाललोय। प्रत्येक सायकलला फ्लॅग कार्ड लावलेले आहे आणि मोठ्या संख्येत सायकलिस्ट इथे उपस्थित आहे। पूर्ण महाराष्ट्रभरातून ऑलमोस्ट 2500 सायकलिस्ट एकत्र येत आहे। महाराष्ट्रभरातून नाही तर कर्नाटक, तामिळनाडू इकडनं पण सायकलिस्ट जमा झालेले आणि 2 ते 2500 सायकलिस्ट एकत्र येत आहे आणि मोठ्या प्रमाणात सायकलचं रिंगण पण तिथे होतं। आमचं गेल्या हे 12 वर्ष आहे आता चालू आमचं 12 वर्षाचं आमचं हे यात्रा आहे, सायकल यात्रा आणि ऑलमोस्ट 300 सायकलिस्ट आहे आता यावर्षी। पहिल्या दिवशी आमचं नगरमध्ये मुक्काम आहे, दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट पंढरपूरमध्ये मुक्काम आहे। 351 किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे आमचा हा। आज आपला हा 5 जुलै आहे। 5 जुलै ते 7 जुलै आपली राईड नाशिक सायकल फाउंडेशनची राईड आहे। याजवळ महाराष्ट्रातले सगळे लोक म्हणजे सायकलिस्ट हे सायकलवरून पंढरपूरची वारी करणार आहे। यामध्ये हुरुरीने भाग घेतला म्हणजे आपले नाशिक सायकलिस्टचे पूर्ण सदस्य, त्यामध्ये आपले अध्यक्ष काळेसाहेब असेल, सदस्य असेल, त्यांनी एक आपण जवळजवळ 385 किलोमीटर ही राईड आहे। आज पहिला मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे, नगरला असणार आहे। दुसऱ्या दिवशी मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे आणि रविवारी म्हणजे 7 तारखेला आपण पूर्ण रिंगण घालून एक संमेलन आयोजित करण्यात आले। जे कोण आपले महाराष्ट्राचे सायकलिस्ट आहेत ते काय काय ऍक्टिव्हिटी करतात त्यामध्ये शेअरिंग होईल आणि नंतर त्यामध्ये सांगता होईल। त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या राईडबद्दल आणि मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी सायकल चालवा, पर्यावरण वाचवा। मी देखील ह्या सायकल राईडमध्ये सहभागी होतो, आपण देखील सहभागी व्हा। जय हिंद।